सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा. आणि आज विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा म्हणजे मानधनाचा विषय असला की सर्वांसाठी तो विषय महत्त्वाचाच ठरतो. गेल्या 4-5 महिन्यापासून जे रखडलेलं मानधन होतं आणि यापूर्वीसुद्धा आपण व्हिडिओ केलेला होता की जे आशांचं राहिलेलं मानधन आहे ते पूर्ण मार्च एंडिंगमध्ये सर्वांचं देण्यात येईल. तर आता जे काल सर्वांचं जे मानधन आहे ते राज्यस्तरावरून आणि केंद्र स्तरावरून आपापल्या जिल्ह्याला तालुक्याला पाठवण्यात आलेलं आहे. आणि सर्वांचं जे मानधन आहे आजपर्यंतचं तर ते सर्वांच्या खात्यात येत्या 2 दिवसात ते सर्वांना पडणार आहे. तर ही बातमी सर्वांना सांगायसाठी आज मी छोटासा व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला युनियन संबंधित तसेच आशा आणि गटप्रवर्तक संबंधित सर्व प्रकारची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला मिळेल तुम्हाला. तर चॅनल आहे फॅसिलिटेटर आशा आणि माझं नाव आहे प्रतिभा मकेश्वर. तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि ज्या तुम्हाला माहिती आणि हक्काचं आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये सर्व प्रकारची माहिती ते तुम्हाला मी दरवेळेनं पाठवते. तर जे मार्च एंडिंगचं हे आहे राज्यस्तरावरचं जे 2-3 महिन्यापासून जे रखडलेलं आहे तर ते तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. आणि माझ्या असं निदर्शनास आलं की ज्या समजा आतापर्यंतचे ज्या आशाताई आहे तर मार्च एंडिंगमध्ये जे तुम्ही काम केलेलं असते टीम बेस म्हणा किंवा मग सीबॅक फॉर्म म्हणा किंवा आणखी काही कुष्ठरोग झालं, क्षयरोग झालं या संबंधित जे काही तुमचे व्हाउचर असतील तर ते तुम्ही मार्च एंडिंगमध्ये सर्व स्वतःहून द्यायला पाहिजे गटप्रवर्तककडे, ना की गटप्रवर्तकने मागितल्याशिवाय तुम्ही ते जे फॉर्मॅट आहे ते तुम्ही देत नाही. आणि त्या अभावी तुमचा मोबदला हा टाकण्यात अडचण निर्माण होते आणि तो कागदाशिवाय तो मोबदला तुमचा टाकू शकत नाही. जर तुम्ही स्वतः काम केलं तर तुम्हाला तुमचा मोबदल्याविषयी माहिती असतेच आणि तो मोबदला तुम्ही स्वतःच त्याची पावती भरता. पण काही काही गोष्टी अशा असते की ते तुम्ही योग्य रीतीने करायला पाहिजे. जसं की प्रत्येक गोष्ट ही ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि तुमच्या मीटिंग घेऊन तुमच्या मीटिंगमध्ये आम्ही परस्पर नेहमी वारंवार सातत्याने तुम्हाला सांगत राहतो आणि त्या तुम्ही अंमलात आणले पाहिजे. असं नाही की जे आपल्याला राज्यस्तरावरचे पैसे भेटून राहिले तर तेवढ्याच आपण ठीक आहे आपल्याला भेटेल समाधानी आहे. पण आपल्याला ज्या हेडवर काम आहे तर त्या हेडवर सुद्धा तुम्ही ते काम केलं असलं पाहिजे. त्यानुसार तुमचा जो मोबदला आहे आणखी जे आता समजा 13-14 हजार रुपये प्रत्येक आशाला पडते, काही आशा 15,000च्या वर महिना पाडते. तर अशा जर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात योग्यरीत्या काम केलं आणि तुमचे जे हेड आहे ते समजून घेतले तर तुम्हाला जे मानधन आहे तर चांगल्या प्रकारचं तुम्हाला मानधन ते मिळणार आहे. आणि एक आणखी एक गुड न्यूज अशी होती की केंद्र सरकारच्या वारंवार जे आता अधिवेशन चालू आहे उन्हाळी अधिवेशन त्याच्यामध्ये वारंवार आशांचा विषय चालू आहे मानधनाचा म्हणजेच वेतनाचा. तर त्याच्यामध्ये 21,000 रुपयेची मागणी आहे आशांसाठी. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे यूट्यूबवर हे व्हायरल होऊन राहिली ही न्यूज की आणि प्रत्येक जे सांसद आहे म्हणजे प्रत्येक खासदार आहे तर ते आपापल्या राज्याचे जिल्ह्याचे आशा संबंधित जे आहे तर ते प्रश्न ते मांडत आहे आणि आशांना चांगल्या रीतीचं मानधन भेटलं पाहिजे किंवा चांगला पगार भेटला पाहिजे असे ते त्यांचे प्रस्ताव मांडण्यात येऊन राहिलेले आहेत. मला वाटते या गोष्टीला नक्की यश येईल आपल्या आणि जे आशांचं मानधन आहे तर हे वाढण्यात येईल. आणि त्याचबरोबर गटप्रवर्तकचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार व्हायला हवा. तसा गटप्रवर्तकचा आशाच वाढला की गटप्रवर्तकचा विषय हा त्याच्यामागे असतोच. कारण जी हे स्कीम आहे NRHMच्या माध्यमातून जे आशा आणि गटप्रवर्तक निवडण्याची जी स्कीम होती तर ती केंद्राची होती आणि केंद्रात जर आशांचा पगार वाढणार आहे तर गटप्रवर्तकांचा साहजिकच वाढणार आहे हे मी तुम्हाला शाश्वती सांगू शकतो. आणि जे तुमचा मोबदला आहे तर सर्व मार्च एंडिंगला सर्व भेटणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलपासून ते होणार आहे. तर पुढच्या वर्षी व्यवस्थित तुम्ही आपले वाउचर
संबंधित गटप्रवर्तिकेकडे द्या आणि व्यवस्थित तुमचा मोबदला मार्च एंडिंगला तुम्हाला माहीतच आहे कोणकोणते वाउचर द्यावं लागते तर काढा. एवढंच सांगायसाठी आजचा व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही याच्यामध्ये बाबी महत्त्वाच्या असतील तुम्हाला वाटत असेल तर ते आपण नक्की कमेंट करून मला सांगा, जेणेकरून त्यावरती व्हिडिओ बनवायला मला बरं होईल. नमस्कार सर्वांना.